नमस्कार मित्रांनो, केपी दी ऑन्ट्रप्रेनॉर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा वाक्यावर बोलणार आहोत, जे आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलं आहे. ते वाक्य आपल्या मनात इतकं खोलवर रुजलं आहे, की तेच खरं आहे असं आपल्याला वाटू लागले. ते वाक्य आहे, मराठी माणसाला धंदा जमत नाही. हे ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं? राग? निराशा? की हो, खरंच आहे, आपल्या रक्तातच नोकरी आहे असा विचार? पण हे वाक्य खरं आहे का? की हे एक नॅरेटिव्ह आहे, एक अर्धसत्य आहे, जे आपल्याला पिढ्यानपिढ्या मागे खेचत आलं आहे? जर मराठी माणसाला धंदा जमतच नाही, तर किर्लोस्कर, पितांबरी, गाडगीळ किंवा आजच्या काळातले असंख्य यशस्वी स्टार्टअप्स उभे कसे राहिले? दादासाहेब फाळके, ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचला, ते मराठीच होते ना? आज आपण याच कळीच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. आजचा हा अध्याय म्हणजे मराठी उद्योजकतेचं एक सखोल पोस्टमॉर्टम आहे. आपण त्या मानसिकतेचा, माइंडसेटचा शोध घेऊ, जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. आपण त्या चुकांवर बोट ठेवू, ज्या मराठी उद्योजक वारंवार करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण त्या गुपिते उलगडणार आहोत, जी मराठी बिझनेसला मोठे होण्यासाठी आवश्यक आहेत. ही चर्चा केवळ तक्रार करण्यासाठी नाही, तर उत्तरं शोधण्यासाठी आहे. चला, सुरू करूया. धडा पहिला. मानसिकतेच्या बेड्या, द माइंडसेट प्रॉब्लेम. मराठी माणूस व्यवसायात मागे का, याचं सगळ्यात मोठं उत्तर बाहेर नाही, तर आत आहे, आपल्या मानसिकतेत. 1. लाभ विरुद्ध पाप, द फिअर ऑफ प्रॉफिट. आपली सुरुवातच इथे चुकते. आपल्यावर पिढ्यानपिढ्या झालेले संस्कार, कदाचित संत वाङ्मयाचा आपण काढलेला चुकीचा अर्थ, आपल्याला हे शिकवतो की प्रॉफिट किंवा नफा मिळवणं म्हणजे काहीतरी गुन्हा आहे, पाप आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कायदेशीर मार्गाने नफा कमावतोय, तरीही आपण काहीतरी चुकीचं करतोय. ही भावना आपल्याला स्वतःच्याच उत्पादनाची किंवा सेवेची किंमत ठरवताना मागे खेचते. आपण अपॉलॉजेटिक किंवा संकुचलेल्या भावनेत असतो. आपण स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला लाजत राहतो. मग व्यवसाय मोठा होणार कसा? 2. कारकुनी मानसिकता, द क्लर्क मेंटॅलिटी. इंग्रजांनी आपल्याला 150-200 वर्ष कारकून बनवून ठेवलं. त्यांनी आपल्यात एक मानसिकता रुजवली. 9 ते 5 नोकरी बरी. बँक, पोस्ट, रेल्वे यात चिकटणं म्हणजे स्थैर्य आणि व्यवसाय करणं म्हणजे अस्थिरता. हा विचार इतका पक्का बसला की मराठी माणूस व्यवसाय करायचा निर्णय घ्यायलाच प्रचंड वेळ लावतो. तोपर्यंत संधी निघून गेलेली असते. 3. अंथरूण पाहून पाय पसरावे. ही म्हण आपल्या सगळ्यांनी ऐकली आहे, पण यशस्वी उद्योजक ही म्हण मानत नाहीत. ते म्हणतात, पाय जेवढे पसरवायचे आहेत, तेवढं मोठं अंथरूण घ्या. आपण मध्यमवर्गीय विचारसरणीत इतके अडकतो की मोठी रिस्क घ्यायलाच घाबरतो. आपल्याला वाटतं, बैलगाडीच बरी, हेलिकॉप्टरचा विचार कशाला? पण व्यवसाय मोठा करायचा असेल तर विचार मोठाच करावा लागतो. 4. अपमानाची ठिणगी. एक गमतीशीर पण तितकाच खरा मुद्दा. अनेक मराठी उद्योजक व्यवसायात तेव्हाच उतरले, जेव्हा त्यांचा कुठेतरी अपमान झाला. कुणीतरी नातेवाईक किंवा श्रीमंत ओळखीच्याने बाजूला सारलं. तुम्ही नका करू, तुम्हाला नाही जमणार, असं डिवचलं. आणि मग ती चिंगारी पेटली. आता दाखवतोच. पण प्रश्न हा आहे की यशस्वी होण्यासाठी आपल्याला नेहमी कुणाच्या तरी डिवचण्याची गरज का भासते? आपण स्वतःहून, स्वप्रेरणेने, सेल्फ मोटिवेटेड का नाही सुरू करू शकत? 5. लाज, द हेजिटेशन टू सेल. आणि सगळ्यात मोठा अडथळा, आपल्याला स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल बोलायची लाज वाटते. माझं कामच बोलेल, मी कशाला सांगू? हा खोटा अभिमान आपल्याला मारतो. जर तुम्ही 10 लोकांच्या ग्रुपमध्ये उभे आहात आणि स्वतःच्या बिझनेसबद्दल 5 वाक्य आत्मविश्वासाने बोलू शकत नाही, तर तुम्ही विकणार कसे? लक्षात ठेवा, मार्केटिंग आणि सेल्स हा बिझनेसचा आत्मा आहे. धडा दुसरा. सुरुवात कुठून? पॅशन की संधी? मानसिकता बदलायचं ठरवलं. आता प्रश्न येतो, सुरुवात कशी करायची? व्यवसाय तो करावा जो आवडतो, पॅशन, की तो ज्यात संधी, अपॉर्च्युनिटी दिसते? 1. पॅशनचा मार्ग, द पॅशन आर्ग्युमेंट. अनेक तज्ज्ञ सांगतात, तुमच्या पॅशनलाच तुमचा व्यवसाय बनवा. का? कारण व्यवसायात 90% वेळा लो टाईम असतो. जेव्हा तुम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतात, जेव्हा ग्राहक मिळत नाहीत, जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचलेला असता, तेव्हा पॅशनच एकमेव गोष्ट असते जी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत ऑफिसला जायला लावते. जर तुम्ही पॅशनेट नसाल, तर तुम्ही तुमच्या कामात दर्जा, क्वालिटी देऊ शकत नाही. तुम्ही ट्रेंडच्या मागे लागलात, उदाहरण चहाची फ्रँचायझी, क्रिप्टो, MLM, तर तुम्ही लवकर पैसे कमवालही, पण जेव्हा तो ट्रेंड संपेल, तेव्हा तुम्हीही संपून जाल. 2. संधीचा मार्ग, दी अपॉर्च्युनिटी आर्ग्युमेंट. दुसरी बाजू म्हणते, पॅशन म्हणजे काय हेच 99% लोकांना माहीत नसतं.
त्यामुळे वाट पाहत बसू नका. जस्ट स्टार्ट. तुम्हाला जो बिझनेस दिसतोय तो सुरू करा. अगदी वडापावची गाडी असली तरी चालेल. एकदा तुम्ही त्या सायकलमध्ये उतरलात की तुम्हाला हळूहळू विजन काय, पॅशन काय हे कळायला लागतं. तुम्ही लकी असाल जर तुमची पॅशन आणि बिझनेस एकच असेल. पण नसेल तर बिझनेस सुरू करा, पॅशन तुम्हाला नंतरही मिळेल. 3. सुवर्ण मध्य, मार्केट गॅप, द मिडल पाथ, मार्केट गॅप. तर मग करायचं काय? उत्तर आहे सुवर्ण मध्य. तुमची पॅशन शोधा, पण ती आंधळेपणाने फॉलो करू नका. आद्या ज्वेलरीच्या सायलीने एक उत्तम उदाहरण दिलं. त्यांना दागिन्यांची आवड होती, पॅशन, पण त्यांनी व्यवसाय सुरू केला कारण त्यांना मार्केट गॅप दिसली. त्यांना जसे हवेत तसे सिंपल सोफिस्टिकेटेड चांदीचे दागिने मिळत नव्हते. म्हणजे गरज होती. तुमची 80% स्टार्टअप्स पहिल्या 5 वर्षात का बंद पडतात? याचं सगळ्यात मोठं कारण आहे नो मार्केट नीड. त्याची बाजारात गरजच नव्हती. तुम्ही एक ॲप बनवलं जे खूप छान दिसतं, पण ते कुणालाच नकोय. त्यामुळे सुरुवात करताना हाच विचार करा, मी कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय? आधी 100 लोकांना भेटा, विचारा की त्यांना खरंच गरज आहे का? तुमच्या मित्रांना, आई-वडिलांना विचारू नका. तुमच्या संभाव्य ग्राहकांना विचारा. धडा 3. स्केलिंगचा शाप, द कर्स ऑफ स्केलिंग. चला, मानसिकता बदलली. पॅशन आणि मार्केट गॅप ओळखून बिझनेस सुरूही केला. प्रॉडक्ट उत्तम आहे. पण मग मराठी बिझनेस मोठे का होत नाहीत? याचं कारण मराठी माणूस 0 to 1, शून्यातून 1 करण्यात चॅम्पियन आहे. आपण इनोव्हेटर आहोत. पण 1 to 100, 1 ते 100 करायला, म्हणजे स्केल करायला आपण कमी पडतो. 1. सगळं मीच करणार, द वन मॅन आर्मी. आपली सगळ्यात मोठी चूक. आपण उत्तम चित्रकार असू, उत्तम कूक असू, पण एक उत्तम चित्रकार हा उत्तम बिझनेसमॅन असेलच असं नाही. आपल्याला वाटतं सगळं आपल्यालाच येतं. इथेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरतो. महाराजांनी स्वराज्य एकट्याने नाही उभं केलं, त्यांनी अष्टप्रधान मंडळ उभं केलं. व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्हाला टीम लागते. तुम्हाला अशी लोकं शोधावी लागतात जी तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतील. जर तुम्हाला फायनान्स कळतं तर तुमचा को फाउंडर मार्केटिंगमधला आणा. जर तुम्हाला प्रॉडक्ट बनवता येतं तर सेल्समधला माणूस शोधा. 2. माझं सिक्रेट कळेल, द फिअर ऑफ शेअरिंग. टीम बनवायला गेलं की आपल्याला दुसरी भीती वाटते. माझं सिक्रेट ह्याला कळेल आणि हा स्वतःचा धंदा सुरू करेल. या भीतीपायी आपण कर्मचाऱ्यांशी ट्रान्सपरंट राहत नाही, त्यांना मोठं होऊ देत नाही आणि परिणामी आपण एकटेच राहतो. 3. पार्टनर विरुद्ध इकोसिस्टम. कोका कोलाचा फॉर्म्युला जगात फक्त 2 लोकांना माहीत आहे. पितांबरीचा फॉर्म्युला त्यांनी जपून ठेवला आहे. तुमचं कोर सिक्रेट तुम्ही जपायलाच हवं, यात शंका नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळं एकट्याने करायचं. कोका कोला फॉर्म्युला स्वतःकडे ठेवतो, पण बॉटल बनवायला, वाटप करायला पार्टनर्सची इकोसिस्टम उभी करतो. तुम्ही तुमचा फॉर्म्युला जपा, पण बाकीच्या गोष्टी आउटसोर्स करा, पार्टनर बनवा. जर तुम्ही सगळं, बॉटल बनवण्यापासून माल पोहोचवण्यापर्यंत मीच करणार म्हणाल तर तुम्ही कधीच स्केल करू शकणार नाही. धडा 4. सर्वात मोठा ट्रॅप, पैसा. द बिगेस्ट ट्रॅप, मनी. आणि आता आपण येतोय त्या मुद्द्यावर जिथे 90% मराठी उद्योजक अयशस्वी होतात. ते म्हणजे पैशांचं गणित, फायनान्शियल मॅनेजमेंट. 1. बिझनेस इज प्रॉफिट. व्यवसाय म्हणजे नफा. आपल्याला हे वाक्यच समजत नाही. आपल्याला वाटतं बिझनेस म्हणजे पॅशन, म्हणजे स्वातंत्र्य. पण नाही. एका शब्दात सांगायचं तर बिझनेस इज प्रॉफिट. जोपर्यंत तुमचा सगळा खर्च वजा जाऊन जे उरतं, प्रॉफिट, ते तुम्ही मोजत नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेस करतच नाही. 2. कॅश फ्लो. 90% बिझनेस बंद पडण्याचं दुसरं कारण म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट न जमणं. आपल्याला कॅश मॅनेजमेंट जमलंच पाहिजे. पैसे परत फेडण्याची मानसिकता हा उद्योजकाचा पहिला गुण आहे. 3. रिव्हेन्यू इज नॉट प्रॉफिट. म्हणजे गल्ल्यात पैसे जमा झाले, बँकेत मेसेज आला की त्याला वाटतं हे माझे पैसे आहेत. आणि तो लगेच नवीन गाडी, नवीन घर किंवा ऑफिसच्या सजावटीवर खर्च करतो. तो हे विसरतो की हा गल्ला आहे, रिव्हेन्यू आहे, नफा नाही. यात सप्लायरचे पैसे, कर्मचाऱ्यांचा पगार, जीएसटी सगळं देणं बाकी आहे. तुम्ही जोपर्यंत बॅलन्स शीटशी रोमांस करत नाही, जोपर्यंत तुम्हाला महिन्याचा पडता P&L कळत नाही, तोपर्यंत तुम्ही फक्त पैशाच्या त्रासातच राहणार. 4. दाखवण्यासाठी बिझनेस, द शो ऑफ बिझनेस. हा एक भावनिक ट्रॅप आहे. नोकरी सोडून बिझनेस सुरू केला म्हणजे आता नातलगांना दाखवून द्यायचं की मी यशस्वी झालो. या दाखवण्याच्या नादात तो नफा नसतानाही महागड्या गाड्या घेतो, मोठं शोरूम टाकतो आणि कर्जात बुडतो. लक्षात ठेवा, बिझनेस हा भावनिक नसून एक तर्कशुद्ध खेळ आहे. तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करायचं नाही. तुमची बॅलन्स शीट हेच तुमचं उत्तर आहे. धडा 5. ब्रँड, भविष्य आणि शेवटचा सल्ला. जर तुम्ही मानसिकता बदलली, योग्य प्रॉडक्ट निवडलं, टीम बनवली आणि पैशाचं गणित सांभाळलं तर तुम्ही टिकून राहाल. पण महान कसे व्हाल? 1. ब्रँड म्हणजे काय? व्हॉट इज अ ब्रँड? ब्रँड म्हणजे लोगो, जाहिरात किंवा पॅकेजिंग नव्हे. ब्रँड म्हणजे विश्वास, ट्रस्ट. जाहिरात म्हणजे फक्त आठवण, रिमाइंडर. ब्रँड म्हणजे वेन यू आर नॉट इन द रूम
व्हॉट पीपल से अबाउट यू. कोका कोलाची ब्रँड व्हॅल्यू ही त्यांच्या ॲसेट व्हॅल्यू, फॅक्टरी, मशीन यांपेक्षा जास्त आहे, कारण तो विश्वास त्यांनी 100 वर्ष जपला आहे. 2. पारदर्शकता हेच भविष्य आहे. ट्रान्सपरन्सी इज द फ्युचर. आजच्या AI आणि गुगलच्या जगात तुम्ही काहीही लपवू शकत नाही. आधी शेठजी पैसे मागणारा आला की मागच्या दाराने पळून जायचे. आता ते चालणार नाही. जो उद्योजक अडचणीचे फोन उचलतो, उदाहरण सप्लायर, नाराज ग्राहक, तोच खरा ब्रँड बनतो. आद्या ज्वेलरीने हेच केलं. त्यांनी सोशल मीडियावर प्रामाणिकपणे सांगितलं की गोल्ड प्लेटिंग जाणारच, कारण ती केमिस्ट्री आहे. हा प्रामाणिकपणा, ट्रान्सपरन्सी लोकांना आवडला आणि त्यामुळे विश्वास निर्माण झाला. 3. ग्रामीण भागातील ताकद. द रुरल ॲडव्हान्टेज. जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुमच्याकडे 3 मोठे फायदे आहेत, जे शहरातल्या मुलांकडे नाहीत. 1. तुम्ही जास्त रिस्क टेकर आहात. 2. अपयशातून उठण्याची ताकद तुमच्यात जास्त आहे. 3. तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, नथिंग टू लूज. आणि तुम्ही हार्ड वर्किंग आहात. तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट कमी आहे, मेंटर्स. पण आजच्या पॉडकास्ट आणि इंटरनेटच्या युगात ती पोकळीही भरून निघत आहे. 4. शेवटचा सल्ला. तर मराठी माणसाला धंदा जमत नाही का? हे खोटं आहे. मराठी माणूस नोकरीत अयशस्वी होण्याच्या शक्यतेपेक्षा धंद्यात अयशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. MPSCची परीक्षा लाखो लोक देतात, 300 पास होतात. पण GST काढलेले 2.5 लाख लोक किमान निम्मे तरी जगतातच. तुम्हाला फक्त एकच करायचंय, तुमचे मागचे दोर कापून टाका. नाही जमलं तर परत नोकरी करेन हा विचारच सोडून द्या. आजचा दिवस चांगला जावो वा वाईट, विकलं जावो वा न जावो, उद्या सकाळी उठून पुन्हा कामावर जा. तुमचं पॅशन शोधा आणि आज सुरू करा, कारण खरं तर तुम्ही कालच सुरू करायला पाहिजे होतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी KP द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.